नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे एकमेव असं चॅनल आहे जिथे आपले स्वप्न पूर्ण होतात, स्वप्नांना दिशा मिळते, स्वप्नांना उमेद मिळते आणि ती उमेद आपल्याला आपल्या योग्य मार्गाने घेऊन जाते. म्हणजे आपला जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे तो या चॅनलच्या मार्फत किंवा या व्हिडिओच्या मार्फत सहजतेने आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत पार पडतो. तर मित्रांनो, आजचं जो आपलं सेशन आहे किंवा आजचं जे आपलं छोटंसं सेशन होणार आहे ते आहे सिव्हिल डिसअबॉर्डन्स मुवमेंट, ज्याला सविनय कायदेभंग चळवळ म्हटलं जातं. त्याच्याबद्दल आपलं एक छोटंसं सेशन आहे. या सेशनच्या माध्यमातून सविनय कायदेभंग चळवळ ही पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर जास्त वेळ न गमावता आपण सेशनला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सेशन आहे सविनय कायदेभंग चळवळीसंबंधी. तर सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कधी झालेली होती? 1930 साली गांधीजींनी सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती ती सुरू केलेली होती. ठीक आहे. आणि यांचं जे प्रतीक होतं, म्हणजे या सविनय कायदेभंग चळवळीचं जे प्रतीक होतं ते गांधी टोपी हे चळवळीचं प्रतीक मानण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आणि सोबतच दांडी यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्रातील सत्याग्रही. आता इथे दांडी यात्रा का दिलेली असेल? कारण की सविनय कायदेभंग चळवळीचा नेमका उद्देश काय होता? सविनय कायदेभंग म्हणजे काय? कायद्यांना भंग करणे. ठीक आहे, सगळ्यांसहित कायद्यांना भंग करणे. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू जे सुद्धा कायदे करण्यात आलेले असतील, ठीक आहे, त्या कायद्यांना काय करणे? भंग करणे. जसं सपोज ब्रिटिश सरकारने एखादं जंगल ऑक्युपाय केलेलं असेल आणि त्यांनी सांगितलेलं असेल की या जंगलातलं गवत कापण्यास सगळ्यांना मनाई आहे. ठीक आहे, भारतीयांना मनाई आहे. परंतु तरी सुद्धा, ठीक आहे, भारतीयांना मनाई आहे तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती तिथे जाऊन ती गवत कापते, ठीक आहे, ते गवत कापते, तर त्याला काय म्हटलं जातं? ते कायद्यांचं भंग करतायत. ठीक आहे, म्हणजे ते काय ब्रिटिश सरकारने केलेल्या कायद्यांचं काय करताय? भंग करताय. त्यांना काय म्हटलं जातं? सविनय कायदेभंग चळवळ. आणि ही जी चळवळ होती ही कधी करण्यात आलेली होती? तर 1930च्या दरम्यानची ही चळवळ होती. ठीक आहे, 1930च्या दरम्यान ही चळवळ करण्यात आलेली होती. आणि या चळवळीमार्फत, ठीक आहे, या चळवळीमार्फत काय करण्यात आलेलं होतं? तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सविनय कायदेभंग करण्यात आलेला होता. ठीक आहे, यामध्ये जर महाराष्ट्राचा भाग बघितला तर महाराष्ट्रातील जे सत्याग्रही होते, जे दांडी यात्रेत सामील झालेले होते, ते टोटल तर 78 होते, पण ते महाराष्ट्रातले फक्त किती होते? 13. ठीक आहे, टोटल असे किती सामील झालेले? 78 होते. परंतु त्यात महाराष्ट्रातले किती झालेले होते सामील? फक्त आणि फक्त 13. त्यामध्ये कोण कोण होते? तर पंडित खरे असो, गणपतराव गोडसे असो, बाळासाहेब खरे असो, केशव हरकारे असो, अवंतिकाबाई गोखले होते, जमनलाल बजाज होते, द.ना. बांदेकर होते. ठीक आहे, स.का. पाटील, हरिभाऊ मोहाणी, दत्ताजी ब्राह्मणे, दत्ताजी तामणे आणि शामराव पाटील. तर हे लक्षात ठेवताना नेहमी फक्त त्यांची आडनावे लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला हे नावे लक्षात ठेवले नाही तरी चालतील. ठीक आहे, नावे लक्षात ठेवली नाही तरी चालतील. फक्त काय करा? त्यांची आडनावे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या इझी होऊन जाईल. ठीक आहे, थोडासा जो इथचा पोर्शन असतो तो कमी होऊन जातो आणि तुम्हाला जास्त गोष्टी लक्षात राहतात. काय करायचं? फक्त त्यांची नावे लक्षात ठेवायची, जी आडनावे असतात. खेर आहे, त्यानंतर गोडसे आहे, गोखले आहे, बजाज आहे, ठीक आहे, तामणे आहे, पाटील आहेत. हे काय करायचं? फक्त आडनावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला इझी जाईल ते. आणि टोटल अनुयायी किती होते? 13 अनुयायी होते, जे दांडी यात्रेत सामील झालेले होते. दांडी यात्रा कशासाठी, कोणत्या चळवळीमार्फत करण्यात आलेली होती? तर सविनय कायदेभंग चळवळीमार्फत. ठीक आहे, सविनय कायदेभंग चळवळीमार्फत दांडी यात्रा ही उभारण्यात आलेली होती किंवा करण्यात आलेली होती. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यासंबंधी सत्याग्रह झालेले होते. त्याचाच एक सोलापूरचा जर सत्याग्रह बघितला तर सोलापूरमध्ये काय झालेलं होतं? सत्याग्रह केल्यानंतर मार्शल लॉ लावण्यात आलेला होता. ठीक आहे, त्या बेजबुड बेन, आता आपण त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती बघूया. बघा, बेजबुड बेन हे तेव्हा काय होते? भारत मंत्री होते. ठीक आहे, बेजबुड बेन हा नावाचा व्यक्ती भारत मंत्री होते. आणि 1930च्या दरम्यान जेव्हा सविनय कायदेभंग आंदोलन संपूर्ण भारतात चाललं होतं आणि महाराष्ट्रात सुद्धा चालू होतं, त्यातच सोलापूरमध्ये अधिक तीव्रतेने जेव्हा ते आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी मार्शल लॉ लावण्यात आलेला होता. कोणामार्फत? तर बेजबुड बेन यांच्या मार्फत काय लावण्यात आलेलं होतं? मार्शल लॉ जारी करण्यात आलेला होता. आणि 4 मे 1930 रोजी सरकारने गांधीजींना अटक करून एरवडा कारागृहात सुद्धा त्यांची रवानगी केलेली होती. म्हणजे जेव्हा सविनय कायदेभंग चालू होतं, ठीक आहे, तेव्हा गांधीजींना अटक करून एरवडा कारागृहात, म्हणजे पुण्यातील जे एरवडा कारागृह आहे तिथे त्यांची रवानगी केलेली होती. म्हणजे तिथे त्यांना डांबण्यात आलेलं होतं. ठीक आहे, परंतु हे चालू असतानाही त्याच्या निषेधार्थ, म्हणजे त्यांना डांबण्यात आलं किंवा कारागृहात टाकण्यात आलं, त्याच्या निषेधार्थ 6 मे 1930 रोजी कुठे? सोलापूरमध्ये गिरणी कामगारांनी संप केला. जे गिरणीतले कामगार असतात ना, त्यांनी काय केलं? एक संप पुकारला. ठीक आहे, गिरणी कामगारांनी संप पुकारला. आणि संप पुकारल्यामुळे, ठीक आहे, संप पुकारल्यामुळे अतिपणा होऊ नये म्हणून 15 मे 1930 रोजी मार्शल लॉ पुकारण्यात आला. ठीक आहे, मार्शल लॉ पुकारण्यात आला. आणि या मार्शल लॉमध्ये 3 व्यक्ती, कोण? धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या 4 व्यक्तींना, ठीक आहे, चौघांना शिपायाचा खूनाचा आरोप ठेवून 12 जानेवारी 1931 रोजी एरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. ठीक आहे, एरवडा कारागृहातच गांधीजींना ठेवण्यात आलेले होते. त्याच्या निषेधार्थ जे आंदोलन उभे झालेले होते, त्या आंदोलनाला दाबण्यासाठी मार्शल लॉ पुकारण्यात आला. ठीक आहे, मार्शल लॉ पुकारण्यात आला. आणि त्या मार्शल लॉ थ्रू मलप्पा धनशेट्टी,
श्री किशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन, ठीक आहे, कुर्बान हुसेन या चौघांना पोलीस शिपायाच्या खुनाचा खोटा आरोप ठेवून फाशी देण्यात आली, ठीक आहे, खोटा आरोप ठेवून 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली. आणि फाशी देण्यात आली तर तो दिवस जो दिवस होता त्याला हुतात्मा दिन असं म्हटलं जातं, ठीक आहे. तो दिवस आजही सोलापूरमध्ये जर तुम्ही गेलं तर तो दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, ठीक आहे. तर तो त्या जिल्ह्यात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला गेला होता. आणि त्यावेळेस एक पेपरचं कटिंग होतं, हे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे की जो हे होतं म्हणजे गांधीजींना जेव्हा अरेस्ट करण्यात आलेलं होतं त्यासंबंधीचं हे त्यावेळेच्या पेपरमध्ये छापण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिरोडा येथील सत्याग्रह बघूया, म्हणजे आपण सोलापूरमध्ये बघितला. त्यानंतर शिरोडा येथील जर सत्याग्रह बघितला तर शिरोडामध्ये कधी चालला, 12 मे ते 15 मे 1930च्या दरम्यान काय झालं तर 583 स्वयंसेवकांनी कोकणातील शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह कसा, म्हणजे जेव्हा आपण एखादं मीठ घ्यायचं असतं, ठीक आहे, तर सरकारचे त्यावर बंध असतात. सरकारी तो माल फक्त व्यापाऱ्यांना वगैरे अशांनाच विकतो, परंतु ते आपल्या देशाचं असल्याच्याने, स्वतःचं मीठ असल्याच्याने आपण ते घेऊ शकत होतो, ठीक आहे, आपण ते घेऊ शकत होतो, आपला हक्क होता त्याच्या. तरीही ब्रिटिश काय करत होते, त्यावर मनाई करत होते. म्हणून आपल्याला ते कायदे भंग, त्यांचे जे कायदे लादलेले आहे ते भंग करणं गरजेचं होतं. म्हणून काय करण्यात आला, मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. यामध्ये डॉक्टर आठवले, आचार्य जावडेकर, विनायक भुसकुटे यांनी नेतृत्व केलेले होते, ठीक आहे. तुम्ही आडनावं लक्षात ठेवले तरी चालतील. आठवले आहे, जावडेकर आहे, ठीक आहे, विनायक भुसकुटे आहे, यांनी नेतृत्व केलं. आणि वडाळा येथील मिठाचा सत्याग्रह, म्हणजे पहिले काय झाला, हा शिरोडा येथील सत्याग्रह झाला. इथे काय होतं तर विहिरी होत्या, त्यातून मीठ काढल्या जात होतं, म्हणजे खाऱ्या पाण्याच्या विहिरी तिथे होत्या, ठीक, त्याद्वारे मीठ काढलं जात होतं, शिरोडा येथील सत्याग्रह. आणि त्यानंतर वडाळा येथील मिठाचा सत्याग्रह झाला. इथे 17 मे ते 1 जून 1930 रोजी मुंबईतील वडाळा, ठीक आहे, मुंबईतील वडाळा येथे मिठागारावर सत्याग्रह करण्यात आलेला होता. मुंबईतील वडाळा येथे मिठागारावर सत्याग्रह करण्यात आला होता. आणि शिरोडा येथील सत्याग्रह कशा, तर पाण्याच्या ज्या विहिरी होत्या, ठीक आहे, विहिरी, खाऱ्या पाण्याच्या ज्या विहिरी होत्या तिथे जे थोडंफार प्रमाणात मीठ मिळत होतं तिथे जाऊन त्यांनी सत्याग्रह केलेला होता. त्यानंतर खानदेशातील सत्याग्रह आहे, म्हणजे पूर्व आणि पश्चिम खानदेशात कायदेभंगाची चळवळ करण्यात आलेली होती. कायदेभंगाचा नेमका अर्थ तुम्ही एवढाच समजून घ्या की जेव्हा एखाद्या कायद्याचा भंग होतो, ठीक आहे, जेव्हा एखाद्या कायद्याचा भंग होतो, जेव्हा एखाद्या कायद्याला मोडल्या जातं त्याला काय म्हटलं जातं, कायदेभंग, ठीक आहे, कायदेभंग, ठीक आहे. आणि खानदेशातील सत्याग्रह जेव्हा पुकारण्यात आला होता तर त्यामध्ये शहादा तालुक्यातील स्वयंसेवक आघाडीवर होते, ठीक आहे. एक शहादा तालुका आहे, ठीक आहे, त्यामधील जे स्वयंसेवक होते ते यामध्ये आघाडीवर होते. तर मोस्टली एक्झाममध्ये खानदेशावर प्रश्न फार कमी विचारले जातात. शिरोडा आणि हे जे नावं आहेत, आठवले असो, जावडेकर असो, भुसकुटे, यांच्याबद्दल नेहमी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. सोबतच वडाळा येथील सत्याग्रहावरही प्रश्न येतात आणि शिरोडा येथील सत्याग्रहावरही प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तुम्ही इमेजच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बिळाशी येथील जंगल सत्याग्रह झाला होता, जो सातारा जिल्ह्यातील बिळाशींनी, म्हणजे सगळ्यांनाच जसं गांधीजींनी आदेश दिला होता की मिठाचा सत्याग्रह करायचा, परंतु सगळेच मिठाच्याच प्रमाणे कायदेभंग करू शकत नव्हते, ठीक आहे. काही ठिकाणी जर मिठाचे साठे उपलब्ध नसतील तर कायदेभंग कशाचा करायचा, तर मग काही लोकांनी वेगवेगळे पर्याय निवडले कायदेभंग करण्यासाठी, ठीक आहे, वेगवेगळे पर्याय निवडले गेले. त्या सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे स्त्री पुरुषांनी जंगल सत्याग्रह केला. आता जंगल सत्याग्रह कसा, तर जंगलावर जर गव्हर्नमेंटचा अधिकार असेल, ठीक आहे, जंगलावर गव्हर्नमेंटचा अधिकार असेल तर मुद्दामून तिथे जायचं आणि तिथे गवत वगैरे कापून आणायचं जेणेकरून त्याचा कायदेभंग होईल, ठीक आहे. तिच्या जंगलाचा वापर करायचा जेणेकरून कायदेभंग होईल, ठीक आहे. झाडे, आपल्याला जी आवश्यक गोष्ट आहे ती कापून आणायची जेणेकरून झाडे ही म्हणजे जो कायदा आहे तो भंग होईल. आणि त्यानंतर पुसदचा एक जंगल सत्याग्रह होता जो 10 जुलै 1930 रोजी लोकनायक बापूजी अणे, कोण, लोकनायक बापूजी अणे आणि 11 स्वयंसेवकासह पुसद येथील आरक्षित जंगलात गवत कापून, ठीक आहे, बघा इथे आरक्षित जंगलात गवत कापून कायदेभंग केला. आणि बापूजी अणे यासाठी, म्हणजे त्यांनी हा कायदेभंग केला म्हणून 6 महिन्याची शिक्षा देण्यात आली, ठीक आहे, 6 महिन्याची शिक्षा देण्यात आली. तर बिळाशी आणि पुसदचा जो सत्याग्रह होता तो कशाशी रिलेटेड होता, जंगल रिलेटेड, ठीक आहे. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं जो शिरोडा आणि वडाळा होता तो मिठाच्या रिलेटेड होता, परंतु बिळाशी आणि पुसदचा जो होता तो जंगल रिलेटेड होता. तर तुम्ही बेळ लक्षात ठेवू शकता जंगलासाठी किंवा पुसद सुद्धा लक्षात ठेवलं जंगलासाठी तरी चालेल, ठीक आहे. तर तो यावरून तुम्हाला इझिली कळून जाईल, ठीक आहे. त्यानंतर दहीहंडा सत्याग्रह सुद्धा झाला, ठीक आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गाव होतं, ठीक आहे. खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या, ठीक आहे. इथे सुद्धा खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या जिथे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात येत होतं, ठीक आहे. दहीहंडा सत्याग्रहामध्ये जिथे खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या तिथे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात येत होतं आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी या लढ्याचे नेतृत्व केलेले होते,
ठीक आहे. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे आघाडीवर होते तिथे सत्याग्रह करण्यामध्ये. त्यानंतर संविधान कायदेभंगात बाबू गेनू जे होते त्यांचं सुद्धा एक बलिदान आहे, ते सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, पेपरमध्ये ते सुद्धा विचारलं जातं, ते सुद्धा लक्षात असू द्या. तर बाबू गेनू यांनी काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून कार्यरत होते. कशामध्ये? सविनय कायदेभंगामध्ये हे काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून. परंतु घटना अशी घडली की 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईतील वाळवादेवील येथील रस्त्यावर, ठीक आहे, मुंबईतील वाळवादेवील येथील रस्त्यावर बाबू गेनू यांनी परदेशी कापडाने भरून जाणारा एक ट्रक जात होता, ज्यामध्ये परदेशी कापड होते. ठीक आहे, भारतीय कापड का नाही, परदेशी कापड जे भारतात विकायसाठी आलेले होते आणि ते परदेशी होते. त्यामुळे ते परदेशी कापडाने भरून झालेला ट्रक चाललेला होता आणि बाबू गेनू यांनी काय केलं, त्या ट्रक समोर आडवे झाले. ठीक आहे, त्या ट्रक समोर आडवे झाले आणि त्या ट्रकवाल्यांनी बाबू गेनू यांच्या अंगावरून तो ट्रक नेला आणि तिथे त्यांनी आत्मबलिदान केले. ठीक आहे, बाबू गेनू यांनी तिथे आत्मबलिदान दिले. तर हे होते मित्रांनो काही फॅक्च्युअल गोष्टी म्हणा किंवा कन्सेप्च्युअल गोष्टी म्हणा, जे आपल्याला सविनय कायदेभंग चळवळीसंबंधी आवश्यक ठरू शकतात किंवा सविनय कायदेभंग चळवळीत आपल्याला पेपरला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, बाबू गेनू यासंबंधी तुम्ही इमेजसुद्धा बघू शकता. तरुण वयाचं होतं, ठीक आहे, जास्त वयही नव्हतं. परंतु 12 डिसेंबर 1930 रोजी ही घटना घडली आणि परदेशी कापडाने भरलेल्या मोटारी पुढे त्यांनी काय दिलेलं, आत्मबलिदान दिलेलं होतं. तर ह्या होत्या मित्रांनो काही फॅक्च्युअल गोष्टी, ठीक आहे, ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं होतं. सेशन छोटंसं होतं परंतु माहितीचं होतं, कारण की सविनय कायदेभंग चळवळ याबद्दल प्रश्न हे पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, MPSCचे पेपर असो, त्यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता असते. सोबतच मित्रांनो तुम्हाला जर बॅचेस विकत घ्यायचे असल्या तर भरपूर बॅचेस उपलब्ध झालेले आहेत. अड्डा 24/7 यांच्या यूट्यूब ॲपवर तुम्ही किंवा यूट्यूब चॅनलवरही तुम्ही बघू शकता की ॲपवर जाऊन तुम्ही त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्या माहितीमध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेसबद्दल माहिती मिळेल. सोबतच जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर मिशन खाकी 2.0 ही बॅच चालू झालेली आहे. 1 तारखेपासून बॅच रेग्युलर होणार आहे. सोबतच बॅचेसचे ॲडमिशनसुद्धा चालू आहे. तुम्ही बॅचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सोबतच तुम्हाला काही डिस्काउंट हवं असल्यास तुम्ही माझा कोड Y860 वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला एक चांगली अमाऊंटमध्ये डिस्काउंटसुद्धा मिळेल. आणि सोबतच तुम्ही जर कनिष्ठ लेखापालचा अभ्यास करत असता तर त्याचीसुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ही बॅच 26 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस अगदी सोप्या पद्धतीत ट्रिकच्या माध्यमातून, इमेजच्या माध्यमातून कव्हर करण्यात येतो. त्यामुळे नक्की या बॅचेस घ्या. आणि मित्रांनो हे होतं आपलं एक छोटंसं लेक्चर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. जर तुम्हाला हे चॅनल आवडत असल्यास सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे चॅनल तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी, सोबतच तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे किंवा स्पर्धा परीक्षेचा हा जो प्रवास आहे तो सोपा करण्यासाठी मदत करतो. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. काहीही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारत राहा, जेणेकरून मी त्याचं उत्तर देत राहील. ठीक, नक्की भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर करत राहा.